आणि यानंतरची बातमी आता पंढरपुरात सुरू असलेल्या धनगर बांधवांच्या आंदोलनाची। एसटी आरक्षणासंदर्भात पंढरपुरात सध्या उपोषणाला बसलेले धनगर आंदोलक हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। तर एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी धनगर बांधव गेल्या 6 दिवसांपासून पंढरपुरात उपोषण करतात। उपोषणकर्त्यांनी काल सरकारच्या 2 मंत्र्यांशी चर्चा केली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे। त्यानंतर आंदोलकांचं शिष्टमंडळ आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होईल। त्यामुळे या आंदोलनासंदर्भात नेमका काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि यानंतरची बातमी आता पंढरपुरात सुरू असलेल्या धनगर बांधवांच्या आंदोलनाची। एसटी आरक्षणासंदर्भात पंढरपुरात सध्या उपोषणाला बसलेले धनगर आंदोलक हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। तर एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी धनगर बांधव गेल्या 6 दिवसांपासून पंढरपुरात उपोषण करतात। उपोषणकर्त्यांनी काल सरकारच्या 2 मंत्र्यांशी चर्चा केली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे। त्यानंतर आंदोलकांचं शिष्टमंडळ आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होईल। त्यामुळे या आंदोलनासंदर्भात नेमका काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।